श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या श्रावण विजय चॅनलवरती। 24 जुलै रोजी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांच्या यशासाठी एक उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होईल, त्यांची भरभराट होईल, त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल। चला तर पाहूयात कोणता आहे तो उपाय। तर प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी असते। ही चतुर्थी बुद्धीचा आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे। कोणतेही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा केली जाते। गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता देखील म्हणतात। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही केली जाते। गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं। प्रत्येक महिन्यातून 2 वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते। धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचे पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते, तसेच बुद्धी प्राप्त होते। पंचांगानुसार चतुर्थी तिथी ही 24 जुलैला सकाळी 7:30 सुरू होईल। तसेच दुसऱ्या दिवशी 25 जुलै रोजी पहाटे 4:19 समाप्त होईल। आणि उदय तिथीनुसार जे आहे तर 24 जुलैला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे। ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिचं महत्त्व कित्येक पटीनं वाढलं आहे, कारण बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आहे। या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो। या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायचीच आहे, पण त्याबरोबरच आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत। हे उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्व विघ्न संकट दूर होऊन त्यांना यश मिळेल, त्यांच्या अभ्यासात लक्ष लागेल आणि आपल्या घराचीही भरभराट होईल। म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यात असणारी सर्व दोष, सर्व विघ्न, सर्व संकट दूर होणारच आहेत आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांची प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही जराही स्किप न करता पूर्ण पहा। तसेच जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल। तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नान करायचं। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा उपाय जो असतो तो आपल्याला अग्नीच्या साक्षीनेच करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला सूर्यदेवाला जलसुद्धा अर्पण करायचं आहे। सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। त्यांना एका ताम्हणामध्ये घ्यायचं आहे। त्यांना जलाभिषेक किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेकही करू शकता। तर 11 पळी पाणी तुम्हाला त्यांच्यावरती अर्पण करायचं आहे आणि ते करत असताना तुम्ही ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला 11 पळी पाणी हे अर्पण करायचं आहे। तुम्हाला जर हा जप म्हणता येत नसेल तर ओम गंग गणपतये नमः किंवा ओम गणेशाय नमः या मंत्राचा जप करत तुम्ही 11 पळी पाणी घातले तरी चालेल। त्यानंतर हे जे पाणी आहे, ज्याला आपण तीर्थ म्हणतो, ते आपण आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे। असं केल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। त्याचबरोबर हे जे तीर्थ आहे ते आपल्या घरातील इतर सदस्यांना सुद्धा आपल्याला प्यायला द्यायचं आहे। तर त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे। त्यांना हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत। धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या।
जसं की जास्वंदाचं फूल त्यांना अतिशय प्रिय आहे, तसेच दुर्वा प्रिय आहेत, तर त्या त्यांना अर्पण करायच्या आहेत। त्यानंतर त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा नुसता साखरेचा नैवेद्य जरी सकाळी दाखवला तरी चालेल। नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ही जी विधिवत गणपती बाप्पांची तुम्ही पूजा केलेली आहे ती स्वतः तर करायचीच आहे, पण तुम्ही मुलांनाही त्यांच्याकडून काही सेवा करून घ्यायच्या आहेत। आपल्याला आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदीचे फूल तसेच दुर्वा अर्पण करायला लावायचे आहेत। जर ती मुलं मोठी असतील, त्यांना लिहिता वाचता येत असेल, तर त्यांच्याकडून तुम्हाला गणपती अथर्व शीर्षचं पठण करून घ्यायचं आहे किंवा गणपती स्तोत्र हे 11 वेळा म्हणून घ्यायचं आहे। जर ते म्हणणार नसतील किंवा त्यांना म्हणता येत नसेल, तर तुम्ही स्वतः 1 वेळा अथर्व शीर्ष आणि 11 वेळा गणपती स्तोत्र पठण करा। त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे। त्याचबरोबर आपल्याला गणेश चालीसाचं पठण सुद्धा करायचं आहे। तसेच तुम्हाला तुमच्या मुलांकडून किमान 108 वेळा गणपती बाप्पांचा मंत्र आहे तो जप करून घ्यायचा आहे। जसं की ओम गंग गणपतये नमः, ओम गणेशाय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, यापैकी कोणत्याही मंत्राचा जप किंवा गणपतीचं नाव आहे ते तुम्ही त्यांच्याकडून 108 वेळा म्हणून घ्यायचं आहे। तुमची मुलं अगदीच लहान असतील, त्यांना 108 वेळा बोलणं शक्य नसेल, तर किमान 11 वेळा तरी त्यांच्याकडून म्हणून घ्या। आणि अगदीच लहान असतील, त्यांना बोलताच येत नसेल, तर तुम्ही स्वतः तो जप करून घ्या। तर ह्या सर्व उच्च कोटीच्या सेवा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांच्या तुम्ही स्वतः करायच्या आणि जास्तीत जास्त सेवा ह्या मुलांकडून केल्या जातील हे तुम्ही पाहिलं तर अतिशय उत्तम आहे। त्यामुळे काय होईल, मुलांच्यावरती एक चांगला संस्कार होईल, त्यांना देवाबद्दल किंवा मन केंद्रित करण्याची सवय लागेल। त्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये, त्यांच्या वाचेमध्ये आणि त्यांच्या वर्तनामध्ये सुद्धा फरक पडलेला जाणवेल तुम्हाला। आणि हळूहळू त्या संस्कारांचा आणि मंत्रोच्चारांचा त्यांच्या आयुष्यामध्ये फरक पडलेला जाणवून देईल। त्यांचा राग कमी होईल, ते अभ्यासाला लागतील, त्यांना चांगलं वाईट काय आहे ह्याची समज येऊ लागेल, ते अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्यांशीही वागायला सुरुवात करतील। तसेच अभ्यासात लक्ष लागल्यामुळे त्यांची अभ्यासात प्रगती होईल आणि एकूणच आयुष्यात ते चांगल्या पद्धतीनं पुढे राहतील। आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत। त्या प्रत्येक नवीन कामाची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेनेच होते। ते विघ्नहर्ता आहेत, त्यामुळे त्यांची पूजा केल्याने सर्व संकटे, विघ्न, दोष ही जे आहेत ते स्वतः गणपती बाप्पा दूर करतील। त्यामुळे ह्या सेवा आहेत त्या तुम्ही त्यांच्याकडून करून घ्या। तर आता पाहूया की आपल्याला हिरव्या मुगाचा उपाय मुलांसाठी जो आपण करणार आहे तो कधी करायचा आहे। तर हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता। हा उपाय आपल्याला का करायचा आहे, तर आपली मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, किंवा त्यांच्या विवाह जुळण्यात काही अडचणी येत असतील, संतान प्राप्तीमध्ये अडचणी येत असतील, तर प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता हा उपाय जो आहे तो करायचा आहे। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक हिरव्या रंगाचं कापड लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला 108 हिरवे मूग लागणार आहेत। आता हे हिरवे मूग जे आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, त्याची डाळ नको किंवा ते कुठे हिलेले खराब झालेले नसावेत। आता जर तुम्हाला एक मुलगा किंवा मुलगी असेल तर तुम्हाला एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे। त्याचबरोबर 108 मुगाचे दाणे लागणार आहेत। आणि जर तुम्हाला 2 मुले असतील, 3 मुले असतील तर तुम्हाला 2 हिरव्या रंगाचे कापड, त्याचबरोबर 108 असे 2 मुगाचे दाणे लागणार आहेत। तर एका मुलांवरनं केलेल्या उपायाच्या वस्तू ह्या दुसऱ्या मुलाकरता तुम्हाला वस्तू वापरता येणार नाही आहेत। त्याचबरोबर जर तुमची मुलं बाहेर शिकायला असतील तर त्यांच्यावरनं हा उपाय कसा करायचा तर तो मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा
किंवा उपाय हा जो आपल्याला करायचा असतो तो अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पांना सुद्धा हळद कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं, तसेच दुर्वा वाहायच्या। आता हे जे 108 मुगाचे दाणे घेतलेले आहेत ते आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे। त्याचबरोबर जो हिरव्या रंगाचा कापड आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे आणि देवघरामध्ये आसन घेऊन आपल्याला बसायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक मुगाचा दाणा हातामध्ये उचलून उजव्या हातामध्ये उचलून घ्यायचा आहे आणि एक वेळा आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गणेशाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे आणि तो दाणा गणपती बाप्पांसमोर ठेवलेल्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे। अशा रीतीने पुन्हा दुसरा दाणा उचलायचा आहे। पुन्हा ओम गंग गणपतये नमः यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे। आपल्या मनातील इच्छा बोलायची आणि पुन्हा तो दाणा त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे। अशा रीतीने आपल्याला 108 वेळा आपल्या हातामधील मुगाचे दाणे जे आहेत ते 108 वेळा ओम गणेशाय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः म्हणत म्हणत आपल्या 108 वेळा मनातील इच्छा बोलायची आहे आणि 108 वेळा ते मुगाचे दाणे जे आहेत ते आपल्याला हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहेत। त्यानंतर या हिरव्या मुगाचे जे दाणे आहेत आपण ज्या हिरव्या कपड्यामध्ये ठेवलेत त्याची आपल्याला पोटली तयार करून घ्यायची आहे आणि आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना मनोभावे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, दुःख आहेत ती दूर करण्याकरता प्रार्थना करायची आहे। अगदी 5 मिनिटाकरता पुन्हा ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे। त्यानंतर ती पोटली तिथून उचलून घ्यायची आणि आपली मुलं जिथं झोपतात तिथं त्यांच्या उशाखाली ठेवायची। तुमचा एक मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तिच्या उशाखाली ते ठेवायचं। 2 मुलं असतील तर 2 मुलांच्या डोक्याखाली वेगवेगळ्या एक अशा त्या ठेवायच्या आहेत। आता तुमची मुलं जर शिक्षणानिमित्त बाहेर गेलेली असतील तर हा उपाय कसा करायचा, तर तुम्ही अशाच रीतीने ही पोटली तयार करून घ्यायची आहे आणि आपल्या जो मुलगा किंवा मुलगी बाहेर शिक्षणासाठी गेलेत त्यांचा एखादा फोटो असेल किंवा त्यांच्या वस्तू असतील, कपडे असतील, त्यांच्या खिशामध्ये ही पोटली ठेवून द्यायची आहे। संपूर्ण रात्रभर ही पोटली जी आहे ती आपल्याला मुलांच्या उशाखालीच ठेवायची आहे किंवा त्यांच्या कपड्यामध्येच किंवा वस्तूच्या जवळ ठेवून द्यायची आहे। दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर पुन्हा स्नान वगैरे करून सर्व देवपूजा वगैरे आवरून घ्यायची। त्यानंतर ही पोटली तिकडून उचलायची आहे आणि जवळच्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचे आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात जाताना आवर्जून त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्ही घेऊन जावा। साधे गुळ खोबरे जरी नेलेत तरी चालेल, तसेच त्यांच्या आवडीचे मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य तुम्ही घेऊन जावा। मंदिरात गेल्यानंतर तुम्ही तिथे सुद्धा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यांना हळद कुंकू, अक्षता, अगरबत्ती दाखवायची आहे, तसेच जास्वंदाचे फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि गोडाचा नैवेद्य घेऊन जायचा आहे किंवा साखर असेल किंवा गुळ खोबरं आहे ते घेऊन जाऊन त्यांना अर्पण करायचं आहे। त्यानंतर ही जी मुगाची पोटली तुम्ही 1-2 ज्या काही पोटल्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि ती आपल्याला आपल्या मुलांची इच्छा बोलून किंवा त्यांच्यावर काही संकट समस्या असतील त्या बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर ह्या पोटल्या अर्पण करायच्या आहेत। तर हा अतिशय प्रभावी असा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकट साक्षात गणपती बाप्पा दूर करतात आणि आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रात भरभरून यश हे मिळायला सुरुवात होते। फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना ती तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा, तरच तुम्हाला त्याचे पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे। म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचे कल्याण होईल। हीच मनामध्ये इच्छा धरून
हा व्हिडिओ मी येथे थांबवते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. ओम गणेशाय नमः.